दाखल झाल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे या संदर्भात अधिक माहिती देतील। भारती, एक मोठी घडामोड आहे, काय अपडेट आहे? खरं तर आता जी माहिती आली आहे त्यानुसार राज ठाकरे वर्षा निवासस्थानी पोहोचले सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी। जे आपल्याला सांगितलं जात आहे ते असं आहे की मुंबईतले जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंदर्भात ही चर्चा असणार आहे। मात्र काल जो बेस्ट पतपेढीचा निकाल लागला त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तर या भेटीला आणखीनच महत्त्व येतं, कारण आपण काल ब्रँड ठाकरेंबद्दल बोलत होतो। आपल्याला हे दिसतंय की गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी जर आपण बघितल्या तर दोन्ही ठाकरे हे जवळ येताना दिसतात आहे, वेगवेगळ्या ओकेजन्सना एकत्र येताना दिसतात आहे। मात्र असं असताना राज ठाकरे यांनी कुठेतरी महायुती बरोबरचे जे संबंध आहेत किंवा त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग आहे तोही तोडलेला नाही हे आपल्याला जाणवतंय। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरूच असताना त्या अगदी प्रायमरी लेवलला असतानाच राज ठाकरेंनी ताज लँडसेंड इथे जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। महायुतीच्या नेत्यांना भेटत असतात, त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला राज ठाकरे सध्या दारं उघडे ठेवताना दिसतात आहे। कालचा निकाल तर खूपच महत्त्वपूर्ण होता आणि त्या पार्श्वभूमीवरची ही भेट आहे पूर्वी। भारती, एकंदरीतच आतापर्यंत जसं तू म्हणालीस की ताज लँडसेंडमध्ये झालेली राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट असू देत किंवा आज भेटीचं कारण जरी समस्यांच्या संदर्भातलं असलं तरी सुद्धा मधल्या काळामध्ये ज्या घटना सातत्याने घडतायत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसतायत, या पार्श्वभूमीवरती सातत्याने राज ठाकरेंकडनं महायुती सोबत सुद्धा आपलं इक्वेशन कुठेतरी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्याचा आपण काय अर्थ लावायचा, कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी प्रयत्न सुद्धा एक झालेला आहे कालच्या निवडणुकींच्या माध्यमातून आणि त्याच्या निकालाच्या माध्यमातून। पूर्वी आपण आता जसं बोललो तेच महत्त्वपूर्ण आहे की काल बेस्ट पतपेढीचा निकाल लागला, ज्या ठाकरे बंधूंच्या चे दोन्ही पक्ष एकत्र आले होते। तो निकाल आपण बघितला आणि दोन्ही बंधू एकत्र वेगवेगळ्या ओकेजन्सना, मग ते वाढदिवसाचा निमित्त असो, मध्ये झालेला तो मेळावा होता मराठी भाषेसंबंधीचा, त्या मेळाव्यात आपल्याला ते दोघं एकत्र दिसले। अजूनही दोघांची युती म्हणा किंवा एकत्र येणं पक्षांचं जाहीर झालेलं नाही आहे। मात्र राज ठाकरे सातत्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या बाबतीत एक पाऊल पुढे जाताना दिसतात आपल्याला। मात्र त्याच वेळी महायुतीच्या नेत्यांशी सुद्धा राज ठाकरे भेटत असतात, बोलत असतात आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी होत असतात। कदाचित भाषणांमधून आपल्याला दिसेल की टीकाही केली जाते सरकारवर राज ठाकरेंकडनं, सरकारवरही टीका होते, देवेंद्र फडणवीसांवर टीका होते। मात्र असं असतानाही चर्चेचा मार्ग विविध समस्यांसाठी म्हणून का होईना चर्चा करणं, भेट घेणं ह्या सुद्धा आपल्याला होताना दिसतात आहे। भारती, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की मधल्या काळामध्ये जे मेळावे झालेले होते राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचे, त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट संदेश दिलाय आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना सुद्धा की युतीच्या संदर्भामध्ये कुठलंही भाषण जाहीरपणे करू नका, कुठलीही गोष्ट बोलू नका। हा सुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। बोलून काहीतरी वेगळंच नरेटिव्ह सेट होऊ नये या दृष्टीने घेतलेला तो निर्णय दिसतोय आपल्याला। मात्र वारंवार दोन्ही ठाकरे बंधू हे सांगत आलेले आहे की त्यांची जी युती आहे त्या दोघांचं एकत्र येणं आहे, त्या दोन्ही पक्षांचा एकत्र येणं आहे, त्याचा निर्णय आम्ही घेऊ, त्याबद्दल इतरांनी बोलू नये आणि तो योग्य वेळी घेतला जाईल। आणि आता आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झालेली आहे। खरं तर सगळं वातावरण आता महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या दृष्टीनेच आपल्याला बदललेलं दिसतंय आणि असं असताना या भेटीगाठी होतात आहे, त्यामुळे चर्चा नक्कीच होणार। कारण काहीही सांगितलं गेलं तरी सुद्धा खूप सूचक अशा पद्धतीची ही भेट आपल्याला मानावी लागेल। भारती, तू सूचक भेट म्हणालेली आहेस, या भेटीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या इक्वेशनवरती कसा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये कालच्या या निकालानंतर, बेस्टच्या निकालानंतर महापालिकेमध्ये युती करण्याच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं गणित कुठेतरी बदलू शकतं का? खरं तर आपल्याला कल्पना आहे की बेस्टच्या निकालानंतर खूप टीका झाली या ब्रँड ठाकरेवरून सुद्धा, आणि दुसरीकडे एक असं सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षांकडनं बोललं गेलं की बेस्ट पतपेढी एक छोटासा भाग होता त्याचा, आणि हे जे मोठं पक्षीय राजकारण आहे ज्याचा म्हणजे ज्या
राजकारणाद्वारे निवडणुका लढल्या जातात, त्यांचा आणि यांचा संबंध जोडला जाऊ नये. पण कुठेतरी तो पहिला धक्का होता, अर्थातच ते मान्य करावंच लागेल. त्यामुळे आता येत्या कालावधीत काय काय होतं, जर दोन्ही ठाकरेंना एकत्र यायचे असेल तर खरंच दोन पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने दोघांपैकी कोण पुढाकार घेतो हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते अगदी येत्या काही महिन्यातच आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच भारती, तर आपण पुन्हा एकदा तू सोबतच राहा. एक महत्त्वाचा अपडेट आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊया. अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. कालच बेस्ट पतपेढीचा